भारतीय राजकारणात एक असं व्यक्ती ज्याने मागील दशकभरात सत्तेचं समीकरण बदललं, निवडणुकीची भाषा बदलली आणि राजकारणात रणनीती या शब्दाला नवं रूप दिलं. आणि तो म्हणजे प्रशांत किशोर. एकेकाळचा संयुक्त राष्ट्रामध्ये काम करणारा अधिकारी आज भारतीय राजकारणातील सर्वात गूढ, प्रभावशाली आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करून नंतर त्यांच्या विरोधात काम करणारा माणूस, अनेक पक्षांना सत्तेवर आणणारा रणनीतिकार, पण तरीही ईडी सीबीआय पासून पूर्णपणे सुरक्षित कसा. प्रशांत किशोर म्हणजेच पीके हे मूळचे बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रहिवासी. 12वी नंतर त्यांनी 3 वर्ष शिक्षण सोडलं, पण बुद्धिमत्तेच्या बळावर ते संयुक्त राष्ट्राच्या भारत कार्यालयात काम करू लागले. नंतर त्यांची बदली आफ्रिकन देश चाड येथे झाली. तिथे त्यांनी एक संशोधन अहवाल तयार केला. भारताच्या उच्च वाढीच्या राज्यातील कुपोषणाची स्थिती या अहवालाने तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेतलं. मोदींनी थेट पीके यांना फोन केला आणि गुजरातमध्ये सार्वजनिक धोरण सल्लागार म्हणून काम करण्याचं आमंत्रण दिलं. सुरुवातीला पीके तयार नव्हते, पण त्यांनी एक अट ठेवली: मी थेट तुम्हाला सपोर्ट करील आणि रिपोर्ट देखील करेल, पण मध्ये कोणताही अधिकारी किंवा मंत्री नकोय. मोदींनी अट मान्य केली आणि अशा प्रकारे 2011 मध्ये पीके गुजरातमध्ये आले. कोणत्याही सरकारी विभागात नव्हते. ते थेट मुख्यमंत्री निवासस्थानातून काम करत होते. भाषण लिहिणे, डाटा विश्लेषण, लोकांचा मूड मोजणे हे त्यांचं काम होतं. इथूनच सुरू झाला भारताच्या आधुनिक निवडणूक रणनीतीचा नवा अध्याय. 2014च्या देशाच्या राजकीय इतिहासात क्रांतिकारी ठरलेला वर्ष. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत मिळवलं आणि त्या विजयामागे पीके आणि त्यांची टीम सिटिझन फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स CAG यांचा मोठा हात होता. पीके हे मोदीच्या डिजिटल ग्राउंड कॅम्पेनचे एक मुख्य होते. चाय पे चर्चा, 3D रिलीज, मायक्रो टेक्नॉलॉजी हे सगळे कल्पना त्यांचीच होती. पण यशानंतर पीके आणि मोदी यांचे मतभेद झाले. मोदी दिल्लीला गेले, पण पीकेंनी आपला रस्ता वेगळा धरला आणि मग त्यांनी त्या लोकांना जिंकून दिलं जे मोदींचे राजकीय प्रतिस्पर्धी होते. प्रशांत किशोरने 6 वर्षात 6 मुख्यमंत्र्यांना सत्तेवर आणलं. नितीश कुमार यांना बिहारमधून 2015 मध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेमध्ये आणलं. कॅप्टन अमरजीत सिंग पंजाब 2017 मध्ये काँग्रेसला 77 जागा मिळवून दिल्या. त्याचबरोबर जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेश 2019 मध्ये YSRCPL प्रचंड बहुमत निवडून आले. अरविंद केजरीवाल दिल्ली 2020 मध्ये दिल्ली में फिर केजरीवाल मोहिमेमुळे पुन्हा सत्ता त्यांची आली. ममता बॅनर्जी 2021 मध्ये भाजपचा प्रचंड प्रचार असूनही त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. के स्टॅलिन तमिळनाडू 2021 चे त्यामध्ये देखील त्यांनी मोठं त्यांचं यश आहे. त्यांनी देखील सत्तेमध्ये सामील करून दिलं. पीके प्रत्येक वेळा जमिनीवर उतरत डाटा, लोकांचा मूड, सामाजिक समीकरण, कास्ट बेस्ड होस्टिंग, होर्डिंग, सायकोलॉजिकल सर्व काही वापरायचे. फॉर्म्युला होता त्यांचा. आणि सत्ता मिळवण्यासाठी, भावना पण जिंकण्यासाठी आकडेवारी. जेव्हा अनेक राजकीय सल्लागार, पत्रकार, अधिकारी आणि विरोधकांवर ईडी किंवा सीबीआयचे छापे पडतात, तेव्हा प्रशांत किशोर मात्र नेहमी सुरक्षित झोनमध्ये कसे राहतात, याचं उत्तर त्यांच्या रणनीतीच्या दुपक्षीय राजकारणात दडलं आहे. प्रशांत किशोर कधीच एका पक्षाशी दीर्घकाळ जोडलेले नसतात. ते विरोधकांसोबत काम करतात, पण सत्ताधाऱ्यांशी संबंध तोडत नाहीत. त्यांचा फोकस राजकीय रणनीती, वैचारिक निष्ठा नव्हे. त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन आहे. ते राजकीय मोहीम डिझाईन करतात, पण त्या पक्षाच्या धोरणात थेट हस्तक्षेप करत नाहीत. म्हणूनच कोणत्याही पक्षाकडून त्यांच्यावर शत्रुत्वाचं वर्णन होत नाही. सरळ सांगायचं झालं तर पीके सर्वांच्या नजरेत उपयोगी आहेत. प्रशांत किशोर आता स्वतःचं एक नवीन पान लिहित आहेत. त्यांनी सुरू केलंय जन सूरज अभियान. बिहारच्या राजकारणात एक नवा प्रयोग. ते म्हणतात, यावेळी मी सिंहासनावर असेन किंवा नसेन, पण मध्ये कोठेही नाही. याचा अर्थ ते आता
इतरांना जिंकून देण्यासाठी स्वतः बिहार जिंकण्याच्या तयारीत आहे. त्यांचं लक्ष स्पष्ट आहे. बिहारमधील पारंपरिक राजकारणाला धक्का देणे. जनसुरतचं काम गावागावात रस्त्यावर उतरून लोकांशी थेट संवाद साधणे आहे. त्यांचा मुद्दा लोकशाही पुन्हा लोकांकडे आणणे. विरोधक म्हणतात पीके म्हणजे भाजपची बी टीम, कारण त्यांनी भाजप विरुद्ध पक्षांना जिंकून दिले, पण कधीही भाजपवर थेट टीका केली नाही. त्यांच्या विरोधात ना कोणती तपासणी ना छापेमारी. अनेक जण म्हणतात त्यांच्या हातात दोन्ही बाजूंचा खेळ आहे. विरोधकांची मोहीम आणि सत्तेचा विश्वास. पण पीके स्वतः म्हणतात की मी कोणाचा एजंट नाहीये. मी जे पाहतो ते बोलतो. माझं काम म्हणजे लोकांच्या मनात नकाशा वाचणं. प्रशांत किशोर हे फक्त एक राजकीय सल्लागार नाहीत. ते भारतीय लोकशाहीच्या बदलत्या रूपाचं एक प्रतीक आहे. त्यांनी दाखवून दिलं की आजच्या काळात डाटा, सोशल इंजिनिअरिंग आणि मानसिक मानवशास्त्र हेच निवडणुकीचं नवं शस्त्र आहे. ते मोदींसोबत राहिले, विरोधकांना जिंकवलं आणि आता स्वतः मैदानात उतरले. ईडी, सीबीआय पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे त्यांची राजकीय नॉन आयडिओलॉजी पॉलिसी सर्वांना उपयोगी पण कोणाचा गुलाम नाही. भारतीय राजकारणात सध्या एकच रणनीतिकार आहे जे सत्तेचा खेळ खेळतो पण स्वतः सत्तेच्या पलीकडे उभा राहतो. तो म्हणजे प्रशांत किशोर. तर त्यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.